खूप अटॅचमेंट असते आपल्या बॉडीला. आणि बॉडीचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे अशुभ. जर आपण स्किन खोलून पाहिली तर काय दिसेल आपल्याला? आपल्याला काही डॉक्टर असतील लोक इकडे नाही का, तर शरीरामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसते? अशुभ दिसते, घाण. वेदनांचं नेचर काय आहे? वेदना नेहमी दुःख निर्माण करतात. म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलं की जर आपल्याला दुःख दूर करायचं असेल तर सुखद आणि दुःखद वेदनाची जाणीव निर्माण केली पाहिजे. राईट, असं लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी, मराठीवर लिहिलेलं आहे. तर वेदना, आपण सुखद वेदनाच्या मागे धावलो, दुःखद वेदना, कुठल्या पण वेदनाच्या मागे धावलो तर शेवटी काय निर्माण होईल? दुःख. तर वेदनांचा गुणधर्म काय आहे? दुःख. मनाचा गुणधर्म काय? अनित्यता. मन आपलं कधी नित्य राहू शकत नाही. एका जागेवर थांबते कधी आपलं मन? थांबते का? तुम्ही कधी आपल्या मनाला एका जागेवर थांबून ठेवलं, थांबतो का तो? मन हा आलंबन पकडत असतो. म्हणजे मनाच्या गुणधर्म अनित्य. आणि धम्म जे काही आहे त्याचा एक गुणधर्म आहे अनात्मा, नो इसेन्स. राईट. तर जेव्हा आपण काय करतो, सती करतो, तेव्हा काय करतो आपण? शरीराला अशुभ आहे म्हणून पाहतो, वेदनेला दुःख निर्माण करते म्हणून पाहतो, चित्ताला आपण नित्य म्हणून पाहतो, आणि जे काही आहे अस्तित्वात त्याला आपण अनात्म म्हणजे सगळं ठिसूळ आहे, आत काही नाही असं म्हणून पाहतो. आता हे सगळं आपल्याला बुद्धांच्या धम्मामध्ये दिसते, बरोबर आहे. तर आर्ग्युमेंट फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट करणं ठीक आहे, पण आपण जे आहे ते अष्टांग मार्गाचं जेव्हा पालन करतो तेव्हा आपल्याला सगळे अवयव जे आहेत त्याचं पालन करावं लागतं, सम्यक दृष्टीपासून ते सम्यक समाधीपर्यंत. तर मला असं वाटतं की मी फक्त तुम्हाला एक आज झलक दिलेली आहे. बुद्ध धर्म खूप विशाल आहे, महासागरासारखा आहे. बाबासाहेब कसे आहेत? आपल्याला आतापर्यंत फक्त बाबासाहेबांच्या बद्दल फक्त आपल्याला मला वाटतं 1% किंवा 2% आपल्याला समजलेलं आहे. 50,000 पुस्तकं ज्या माणसाच्या मालकीच्या होत्या आणि 2,000 पुस्तकं बुद्ध धर्माच्या होत्या. सगळ्या मॅगझिनचे नोट्स काढत होते बाबासाहेब तेव्हा. म्हणजे मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं तर सांगतो तुम्हाला. त्रिपिटकं वाचून काढायचे, त्यासाठी भाषा शिकले. तर आपण साधारण माणसाची औलाद आणि बाबासाहेब म्हटलं होता की एक दिवस माझे लोक जगाचे नेतृत्व करतील. काय म्हटले होते? आता एवढा कॉन्फिडन्स कसा आला? विचार करा ना, एवढा कॉन्फिडन्स कसा आला? कारण बाबासाहेब माहिती की जे विचार मी देऊन राहिला, जे विचार मी आपल्या लोकांना देऊन राहिला त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे का ते फक्त ह्याच समाजाच्या नाही तर पूर्ण जगाच्या उद्धार करण्याची कॅपॅसिटी आपल्याला आहे. म्हणून आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही. जोपर्यंत तथागताचे आपले जे आहे ना, काय हा अभय मुद्रा जोपर्यंत तथागताची आहे. आणि बाबासाहेबांची एक मुद्रा आहे, कोणती? तर्जनी मुद्रा. बाबासाहेबांची मुद्रा आहे तर्जनी मुद्रा. ती प्रत्येक बुद्धांच्या धम्माच्या पानावर दिसतात. काय याचा अर्थ? वॉर्निंग, म्हणजे गाफील राहू नका. आपण काय करतो? गाफील राहतो. बाबासाहेब म्हणतात गाफील राहू नका. अपमादो अमत पदक पमादो मच्छुद पदक अपमत्ता न नियंती ये पमत्ता यथा मत. म्हणजे काय अर्थ होतो? जो माणूस अप्रमादाने राहतो तो माणूस मेल्यासारखा असतो. जो माणूस प्रमादी असतो तो मेल्यासारखा असतो. जो माणूस अपमादी असतो, ज्याच्यामध्ये ऊर्जा असते, एनर्जी असते, तो कधीच मरत नाही. हे आणि बाबासाहेबांना हा खूप आवडायचा आहे हे सेंटेन्स. आणि शेवटचं वाक्य काय बुद्धाचं? वय धम्मा संकारा अपमादेना संकादे. जेपर्यंत आपण बाबासाहेबांची तर्जनी मुद्रा गाफील राहू नका ही जर आपण आपल्या मनामध्ये ठेवली बुद्धाने बघितली. आणि बुद्धाची कोणती मुद्रा? फिअरलेस. या 2 मुद्रा आपण जर कलेक्ट केल्या तर जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की एक दिवस आपण जगाचं नेतृत्व करू ते पूर्ण होईल. जय भीम. नमो बुद्धाय.